कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दुपारची वेळ झालेले कार्यकर्ते क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे. आपण वेनगाव पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा करतोय. उषा ठोंबरे ज्या जिल्हा परिषदेच्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवार आहेत आणि चित्रा जगदीश ठाकरे या पंचायत समिती वेनगाव ज्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवार आहेत, मशाल चिन्हावर निवडणूक लढवत. आपल्यासोबत विलास थोरवे आहेत, कडू आहेत, जे सगळे मदतीला जगदीश ठाकरे परिवर्तन आघाडीच्या नेते आहेत. ते सगळे ठाकरे असतील किंवा परिवर्तन आघाडीच्या वेनगाव पंचायत समितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण इकडे मनोज थोरवेंची सून जी आहे ती सुद्धा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेली आहे आणि परिवर्तन आघाडीचे जगदीश ठाकरे यांच्या ज्या आहेत पत्नी ज्या चित्रा जगदीश ठाकरे निवडणुकीत रिंगणात उतरले. त्यामुळे संपूर्ण राज्याचं किंवा रायगडचं किंवा कर्जतचं राजकारण जे आहे त्या पंचायत समिती भोवती राजकारण फिरणार आहे. याच अनुषंगाने आपले कार्यकर्ते सर कशा प्रकारचं वातावरण सध्या आहे? सध्या तरी या परिवर्तन विकास आघाडीचं वातावरण ह्या गणामध्ये म्हणाल तर खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. चित्रा ठाकरे यांना मागच्या वेळेस जरी थोडक्यात पराभव झाला होता तरी त्यांचा तो अनुभव आहे. या पंचायत समितीचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे जगदीश ठाकरे. त्यामुळे त्यांची नाती गोती आणि ह्या सगळ्या विषयावरती आणि परिवर्तन विकास आघाडी असल्यामुळे उभाटाचीही मतं या सगळ्या गोष्टींमुळे आज त्यांचा जोर जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्या मतदारांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय की इथे आम्ही उमेदवार समोर कोण आहे हा विचार आम्ही करत नाहीये. त्यामुळे आमचा एकच विषय आहे की आम्ही जास्तीत जास्त मताने कसे निवडून येऊ हा आम्ही ह्या ठिकाणी विचार करतोय. नातीगोती आहे त्यामुळे ठाकरेंना फायदा होईल असं म्हणतात. भाई, तुम्ही अनेक वर्ष शेतकरी कामगार सोबत आहेत, आज शेतकरी कामगार पक्ष इकडे आहे, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? तुम्ही याच पोसरीचे महत्वाचे नेते आहेत, सगळ्यांचं लक्ष पोसरीकडे आहे. आपण बोललात ते खरं आहे. मी जवळजवळ शेतकरी कामगार पक्षाचा 35-40 वर्ष काम करतो आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. मी आणि मला मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. जिथे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत तिथे आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितलं की आम्ही परिवर्तन विकास आघाडीचं उघड काम करू. या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट निश्चितपणे आहे की परिवर्तन विकास आघाडी जी स्थापन झाली, आपण तर ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण पाहिलेलं आहे ही कर्जत नगरपालिकेसाठी ही परिवर्तन विकास आघाडी म्हणजे हिची निर्मिती झाली. सुधाभाऊ घारे आणि नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ती आघाडीची निर्मिती झाली आणि कर्जत नगरपरिषदेचा निकाल आपण पाहिलेला आहे. जवळजवळ 4,500-5,500 हजार मतांनी परिवर्तन विकास आघाडीचा तिथे विजय झालेला आहे. या मतदारसंघाचा जर विचार केला पंचायत समिती गणाचा तर मागच्या वेळी चित्राताईंचा निसटता पराभव झालेला होता. त्या इथल्या स्थानिक उमेदवार आहेत आणि त्या स्थानिक असल्यामुळे आणि जगदीश ठाकरे यांचाही या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. ते जवळजवळ 5 वर्ष या ग्रामपंचायतचे उपसरपंच होते. सामाजिक कार्य आमदारांची सून आहे, पराभूत करणार तुम्ही सगळे? नाही, 100% आमदारांची सून आहे की कोण आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं स्थानिक उमेदवार लोक आज पाहतायत की चित्राताईंचा मागच्या वेळी निसटता पराभव झालेल्यामुळे त्यांना सहानुभूती आहे. लोकांना ते लागलेलं आहे की आपण आपल्याच घरातल्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. त्याच्यामुळे मी आता जे 5-6 दिवस त्यांच्याबरोबर फिरतो आहे त्याच्यामुळे लोकांचं मगाशी यांनी सांगितल्या पद्धतीनं समोर कोण उमेदवार आहे त्याचा विचार करत नाही. आपल्या घरातली एक म्हणजे उमेदवार जिचा मागच्या वेळी निसटता पराभव झालेला होता तिला निवडून द्यायचा असा या गणातल्या मतदारांनी विचार केलेला आहे. स्थानिक उमेदवार नाहीये त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला होतो आहे. ओके, निश्चितपणे परिवर्तन विकास आघाडीला याचा फायदा होतोय. आता तुम्ही हा एक वेगळा विचार कराल की माझ्यासारखा ज्येष्ठ कार्यकर्ता ज्यांनी विधानसभा लढवली, जो म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं एवढं वर्ष काम करतो, परिवर्तन विकास आघाडी बरोबर आम्ही का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा द्यावा असा का वाटला? या तालुक्यामधलं या मतदारसंघातलं जे दूषित राजकारण झालेलं आहे आणि हे जर चांगलं करायचं असेल तर वैचारिक मतभेद बाजूला ठेवून चांगल्या विचाराची माणसं एकत्र यायला पाहिजेत असं माझं मत होतं. आणि मगाशी म्हणून तुम्हाला सांगितलं की सुधाकर भाऊ घारे आणि नितीन सावंत यांनी मी मनपूर्वक आभार मानायला मानतोय की त्यांनी आपल्या उभाटा आहे की राष्ट्रवादी आहे हे विचार बाजूला ठेवून परिवर्तन विकास आघाडी म्हणून या तालुक्यामध्ये एकत्र आलेले आहेत. आणि मला खात्री आहे
या गणामध्ये तर आमचा म्हणजे विजय निश्चित होईल. वेणगाव पंचायत समिती गट आहे, हा तर सुधा भाऊंचा बालेकिल्ला आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला पण आपण पाहिलं की त्यांना या मतदारसंघामध्ये चांगली आघाडी भेटलेली होती. पण एवढंच नव्हे तर माझ्यासारख्या कार्यकर्ता जो 15 दिवस या मतदारसंघाचा परिस्थिती पाहतोय की कदाचित एक वेगळा विक्रम होईल की जिल्हा परिषदच्या 6 गट आणि पंचायत समितीचे 12 पंचायत समितीचे गण ह्याच्यामध्ये परिवर्तन विकास परिवर्तन होईल असं म्हणतात. बाहेरचा उमेदवार आहे त्यामुळे आम्हाला जास्ती काय करायला नाही. कडू आहेत आपल्या राष्ट्रवादीचे नेते. सर, काय कर्जत शहरातून थेट तुम्ही ग्रामीणच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले, नवरा बायको काम करताय? हो, निश्चितच आम्ही आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेची निवडणूक लढवली. माननीय श्री सुधाकर भाऊ घारे आणि श्री नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. 21 पैकी 13 जागा आम्ही जिंकल्या आणि थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली. जवळपास 4,500-5,5 हजाराच्या फरकाने प्रचंड मताधिक्याने आपण त्याचा फायदा आता ग्रामीण भागामध्ये होईल का? कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे चित्रा जगदीश ठाकरे यांचा? निश्चितच सुधा भाऊंनी नितीनदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्ही शहरी भागातल्या लोकांनी ग्रामीण भागामध्ये प्रचाराला उतरावेत. जगदीशदादा ठाकरे हे सतत जनमानसात काम करणारं व्यक्तिमत्व आहे की मागच्या वेळेस चित्राताईंचा निसटता पराभव झाला त्यावेळेस आम्ही त्यांच्या बरोबर होतो, परंतु आज सहानुभूतीची प्रचंड लाट त्यांच्या मागे उभी आहे आणि हे परिवर्तन निश्चितच घडेल असा विश्वास आहे. परिवर्तन घडेल. आपल्यासोबत नगरसेविका कडू आहेत. तुम्ही चित्रा वाघ यांच्या चित्रा ठाकरे यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत, नगरसेविका झालेल्या आहे, आता प्रचारात मध्ये ग्रामीण भागात सक्रिय आहे, काय सांगाल? चित्रताई ठाकरे यांचा विजय 100% होणार, कारण त्या सतत भाऊ जे जगदीश ठाकरे आहेत ते तर जनमानसांमध्ये जनसंपर्क अतिशय त्यांचा असल्यामुळे ते जनसंपर्क जास्त असल्यामुळे अनेक लोकांच्या संपर्कात ते सतत असतात आणि त्यामुळे बरेच सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर त्यांच्या मिसेस चित्राताई यांचाही बराच सहभाग असतो. त्यांनाही या कार्यक्रमांची आवड आहे, त्यामुळे त्यांचाही स्वभाव अनेक लोकांना आवडतो, त्यामुळे त्या निश्चितच याच्यामध्ये विजय होणार. त्यांचा स्वभाव चांगला आहे, निश्चित विजय होईल असं म्हणतात. काय म्हणायचं सर, काय बोलाल? आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्या दुःखातून आम्ही असे अजूनही सावरलेलो नाहीयेत, पण माननीय सुधाकर भाऊ घारे आणि नितीनदादा यांच्या नेतृत्वात आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या उमेदवारावर चर्चा होते. बाहेरचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही मतदान किती होतं हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मात्र परिवर्तन आघाडीने बाहेरचा उमेदवार हा प्रचार सुरू केलेला आहे, हा मात्र नक्की आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.